जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. एव्हाना मी टॅक्सी चालवतो हे तुला आणि या सगळ्यांना माहिती झालंच आहे. फक्त आईला आणि शनायाला ही गोष्ट कळता कामा नाही. तू असं नको ना करूस प्लीज. चल ना घरी. मी एका कंडिशनवर तुझ्या बरोबर येईन. तू घरी गेल्या गेल्या गुड फॉर नथिंग वर खूप ओरडायचं. असं काय करतेस? तुला माहितीये हे बघ, तू वॉर्न कर तरच मी येईन. चल आताच्या आता आज चल आणि गुड फॉर नथिंग वर ओरड. चल. मला असं मध्ये मध्ये वाईट वाटतं की अरे मी कसं राधिकाला वागवतोय, तिला चार चौघात अपमानित करतोय. तू मार मला. काय करू नका तुम्ही. मार ना मार. मारू नका. कशाला मारून राहिला तुम्ही? नाही, शिक्षा झालीच पाहिजे. मारू नका तुम्ही. ए सगळं अगं मम्मा, इथे घरी काय सॉलिड गोष्ट घडली माहितीये तुला? म्हणजे काय झालं काय? अगं काही नाही, त्यांनी ना राधिकाच्या रूम मध्ये जाऊन एकदम ओरडाआरडी केली तिच्यावर आणि तिला मारलं पण खूप. म्हटलं होतं ना तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आज त्यांनी राधिकावर हात उचललाय. उद्या राधिकाची 300 करोडची प्रॉपर्टी तो तुझ्या नावावर करू शकतो. ही शनाया मागे लागलीये व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करूया म्हणून, आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत यार. मग माझ्याकडे काय पैशाचा झाड आहे का? बघ ना कुठे काही फ्री पार्टी बिर्टी आहे का? नाही, हा दिवस फक्त प्रेमी युगुलांसाठी का, तर प्रत्येकासाठी असला पाहिजे. सगळ्यांवरती सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. नाही तर ही शनया भैताळ काय, ती कुणाचा आणि कसला विचार करते. तर मोठी मोठी गिफ्ट्स मिळतील, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला ना या शन्याला जरा धडा शिकवायचा. व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर कुपन घ्या आणि 5 स्टार हॉटेल मध्ये कपल डिनर करा. वाव, व्हॅलेंटाईन्स डे चं कपल डिनर. मी पण एक कुपन घेते आणि गॅरीला सरप्राईज देते. एक्सक्यूज मी, हे काय आहे? व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर आहे. याच्यावर ना एक ऍड्रेस दिलाय, त्यावर जाऊन याच्यावरची स्टॅम्प घ्यायचा आणि ते 5 स्टार हॉटेल मध्ये दाखवायचं. ओके. हा, काम झालंय. का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शनायाला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. गॅरीचं ऐकायला पाहिजे होतं. ते 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. अगं काही काय बोलतेस? मी कुठं काय केलं यार? मग तुझ्यामुळेच खराब झाला ना. अगं ती कूपन तू आणलीस बच्चात. पण मी असं का म्हणाले, कारण तुझ्याकडे मनी नाहीये गॅरी. टेल गॅरी टू डू समथिंग. काहीतरी करायला सांग. काय करतोय तो? त्याला ना जास्त पैसे कमवायला सांग. ए मम्मा, ही इज ट्राइंग. शनू बेबी, तू का नाही काय करत आहेस? डू समथिंग ना फॉर युअरसेल्फ. मम्मी काय करू, मी आता गृहिणी आहे ना. कम ऑन शनू बेबी, ती पण गृहिणी आहे ना सो कॉल्ड, पण ती पण जॉब करते ना. ऍक्च्युली मला पण जॉब करायचा आहे आणि मला पण पैसे हवे. कशाला हवेत पैसे? उडवायला? मला पैसे हवेत. ओके, मला पैसे संसारासाठी हवेत. अच्छा, तुला संसारासाठी पैसे हवेत का? येस. नक्की? होय. आधी घरची कामं नीट कर, मग बघू आपण. रेवती, काय चाललंय रेवती? काय झालंय? माझ्या कामावर माझी खूप निष्ठा आहे आणि तिथे येऊन कोणी गोंधळ घातला, नको नको ती बडबड केली तर मला चालत नाही. कोण आलं होतं? शनाया. काय? माझ्यामुळे तुला जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
पण प्लीज ह्या पुढे माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. त्याने तुला फार सवय झाली आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायची. आता इथे यायचं आणि काम करायचं. चल सुरू कर. फुटायला सुरुवात कर. हॅलो गॅरी, हा बच्चा कुठे आहेस? मी मसाला फॅक्टरीत. हा अगं ते माहिती आहे पण एक्झॅक्टली कुठे आहेस? मी आहे ते ह्याच्यामध्ये ना, तिकडे ते असं ह्यूज मशीन आहे आणि मसाला असा हे करून बाहेर पडतो तिकडे आणि खूप काम करून घेतात तिकडे. तू कुठे आहेस? ए मी तुला पिकअप करायला चालू ना. सो स्वीट. आले तर मी बाहेर थांब. ए कुठे चाललीस? हे सगळं निवडून पूर्ण कर मगच तुला जाता येईल, कळलं ना? अशी काय ही? ऐक ना, तू पटकन इकडे घे ना आतमध्ये. मला ऍक्च्युली खूप काम करायचंय रे. मी ऑलरेडी मसाला निवडलाय, भरलाय, दळलाय आणि आता परत या मिरच्या पण निवडायच्या. तू येऊन मला हेल्प कर ना प्लीज. मसाले कुटायचे म्हणजे मी शिंकांनी बेजार होईल. ॲलर्जी बिलर्जी झाली तर? अगं मी अजून यायचोय तिथे. मी आता तिथे नाहीये. काय? अरे बट आता तू म्हणलास की मी तुला घ्यायला आलोय. नाही मी आलोय म्हणजे पिकअप करायला येतोय असं म्हणालो मी. हे काय आता निघतोय, मला अजून पोहोचायला वेळ आहे ग. गॅरी खोटं बोलू नकोस. कुठे आहेस तू? अगं मी पोहोचलोच नाही तिथे. मी अजून यायचोय. मी हे काय निघालोच. मी आलोच. हा गॅरी. हॅलो हॅलो हॅलो. कुठे चाललीस तू शनाया? अरे यार हिने पाहिलं तर वाट लागेल. लपतोय. हा हॅलो सर बोला. उद्या लवकर हा येतो ना. काय कॅब आपली नेहमीचीच आहे. हा ओके सर. हा सर मी करतो सर. एक मिनिट. लपला होतास ना माझ्यापासून? आत नाही आलास काम करायला? नको तुला. बोल ना आता माझी. माझ्याकडे बघ. अगं नाही बघू शकत आहे. काय झालं? अगं हे झोमतायत डोळे. काहीतरी डोळ्यात गेलं माझ्या. हा तुझ्या हाताला काही लागलं होतं का? हो, मिरची, तिखट, मसाला. झोमताय सना. मला पाणी दे. इकडे मी घेऊन जाते. गॅरी तिकडे नाही. लेफ्ट राईट स्ट्रेट. तिकडे नाही दॅट व्हॅन आहे तो. इकडे पाणी कुठे आहे? पाणी दे ना मला. पाणी दे यार. खाली. अरे यार शरा, तू डोळ्यात काय मोठं घातली मसाल्याची? ओकेस तू? नाही. ऐक डोळे चुरचुरतायत. अरे यार का मसाले बनवतात डोळ्यात गेले की काय वाट लागते कळत नाही का यार. हात धुवायला हवे होते यार. अजून डोळे चुरचुरतायत. संपत आला. राधिका शनाया बर्फ संपतोय. अजून दे बर्फ. हे नाटक वगैरे काही नाहीये. जे आहे ते आहे. काय झालं? काय किती कठीण बोलायला सांगताय. सोपं सांगा ना. आणि उगीच काहीतरी नाटकी बोलायला सांगू नका. काय झालं काकू? तुम्ही बाहेर चाललायत का कुठे? काय झालं माहितीये का, आमच्या घरात खूप घाण झाली होती. शेवटी मी यंदा मागे लागून म्हणलं आता पेस्ट कंट्रोल तरी करून घ्या. म्हणजे आता राहायचं कुठे? मग म्हणलं तुझ्याकडे जाऊ 2 दिवस राहायला. चालेल ना तुला? ऍक्च्युली काल शनू बेबी इथे येऊन गेली ना, सगळा गोंधळ घालून गेली. पण मला तर असं कळलं की तिला राधिकाने इथे पाठवलेलं नाही. मला माहिती. मग महाजनी काका काकूना तुझ्या घरी पण माझ्या शनू बेबीनेच पाठवलं असेल. मी सातारा सैनिक स्कूलला भेट द्यायला आलो. म्हटलं आलोच आहे तर जाता जाता तुझी भेट घ्यावी. हा चालेल सर या. यांचे कर्नल साहेब येणार आहेत. ते कशाला येणार आहेत? तुझ्या कामगिरीसाठी यू विल गेट प्रमोशन आणि गॅलंटरी अवॉर्ड साठी सुद्धा तुझं नाव रिकमेंड करण्यात येईल. पण कर्नल साहेबांना हे कुठं माहिती? आपण अजिंक्यना आर्मीत परत पाठवणारच नाही.
कुठला निर्णय तिला पहिला सांगतो की मला हे करायचंय, तिचा नकार असा कधी नसतोच. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे थोडासा थोडासा म्हणजे आहे, थोडासा म्हणजे हो थोडासा फटकळ आहे. का हो असं? बघितलं बघा कसं धडधडलं आमच्या छातीत. एखाद्याचा कॉल आला किंवा तिथपर्यंत जायचं, ते घ्यायचं, सायकल आणायचं, ते वाटप करायचं. काही वेळेस ते अन्न कुणाकडून घ्यायचं? जे कुणाचा कॉल, तुमच्या घरी काय फंक्शन आहे, तुम्ही अच्छा, म्हणजे समजा आज माझ्या घरात लग्न झालं, तुम्हाला वाटणार की आता मला एक काहीतरी निमित्त करून द्यायचंय जेवण, 50-100 पोळ्या द्यायच्या कुणालाही. तर तुम्ही त्याचा ज्यावेळेस बनवून देणार तो आम्ही घेऊन जाणार. काय झाला? काय होते? काळ्या धोंड्यावर बसलेली काळ्या धोंडे हिरेची जागा हा ना ती. एवढ्या पडत सांग मला. गिरो सोडूच नाही. छायाच्या गळ्यातला हार आवडलो ना, तुझ्या अंगात जास्त सुरेख दिसत. अण्णा, बादशाह का हुकुम है, यात्रा जेत्रा पालखी वारी सब बंद करो. वारी अशी बंद होणार नाही, पंढरपूरला तर जाणारच. जाओ, झिझिया भर के जाओ. राज, तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला केलाय. कोणी? मोगलांनी केलाय. सर, ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर, ती नवीन आहे, त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस? हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी वहिनी, खुशखबर आहे. अहो, आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही, अजून दणक्यात होणार आहे. म्हणजे अहो, आपल्या भागातला अभ्यारोकडे नाही काय, अहो चला हवं त्या फेम हो, त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केल्या आहो त्यानं. अहो, आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा. राणा भाऊजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या अभि रोकडेला गाठा. आमचं हे आणि जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत. आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला गाठा. हा.